एक मुलगा होता. त्याच्या सगळ्या मित्रांनी लाईफमध्ये काहीतरी अचीव्ह केलं होतं. कोणी जॉबमध्ये सेटल झालं होतं, तर कोणी बिझनेस सुरू केला. आणि तो तो अजूनही डायरेक्शन शोधत होता. दररोज तो सोशल मीडिया उघडायचा आणि सगळ्यांचे सक्सेस बघून स्वतःला एकच प्रश्न विचारायचा, मी खरंच खूप मागे आहे का? आणि का बरं मग? हळूहळू त्याचा कॉन्फिडन्स म्हणजेच आत्मविश्वास कमी होऊ लागला. तो स्वतःवरच शंका घ्यायला लागला. लोक त्याला बोलायचे, तू खूप लेट झालास. आणि एक वेळ अशी आली की त्याने ते मान्य केलं की हो, मी लेट आहे. पण एक दिवस त्याने एक डिसिजन घेतला. लेट असलो तरी चालेल, पण मी सुरुवात करणार. तो छोट्या स्टेप्स घेऊ लागला. पहिल्या दिवशी काहीच जमलं नाही. दुसऱ्या दिवशी चुकला. तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा प्रयत्न केला. कधी लोक हसले, कधी त्याला वाटलं मी सोडून देऊ का म्हणून. पण यावेळी त्याने थांबायचं निवडलं नाही, तर एक एक पाऊल पुढे उचलायचा निर्णय घेतला. हळूहळू त्याचा आत्मविश्वास, कॉन्फिडन्स परत यायला सुरुवात झाली. त्याला क्लॅरिटी मिळू लागली. काही वर्षांनी तोच मुलगा सक्सेसफुल झाला. आणि जे लोक त्याला लेट म्हणत होते ना, तेच आता म्हणत होते, तू खूप पुढे गेलायस. लेट असणं प्रॉब्लेम नाही, स्टार्ट न करणं हा खरा प्रॉब्लेम आहे. तुला वाटत असेल की तू लेट आहेस, तर आज एक छोटा स्टेप घे. परफेक्ट नसला तरी चालेल, पण थांबू नकोस. शेवटी काय, तुझा टायमिंग परफेक्ट असायला लागत नाही, तर तुझा डिसिजन स्ट्रॉंग असावा लागतो. म्हणून आपणही आयुष्यात काहीही न सुरू करणं यापेक्षा काहीतरी छोटं पाऊल उचलणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून विचार करण्यात वेळ न दवडता छोटासा प्रयत्न नक्की करून बघा. आणि हो, हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दलही कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.